नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका रहस्यमय नाटकाचं, ज्याचं नावच आहे सुभेदार गेस्ट हाऊस. आता सुभेदार गेस्ट हाऊसमध्ये कोण गेस्ट आहेत का कोण मालक आहेत हे मी सांगणार नाहीये, आम्ही बघणारच 4 वाजता. पण आता सना कुलकर्णी आणि तिची टीम माझ्यासोबत आहे, तर मी विनंती करतो की तुम्ही तुमची आणि तुमच्या व्यक्तिरेखांची ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी सना कुलकर्णी आणि मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते या माझ्या सहकलाकार आहेत. सुभेदार गेस्ट हाऊस या नाटकाच्या निमित्ताने आज आपण भेटलोय आणि भूमिकेविषयी सांगायचं तर खरं तर खूप सांगायला नाही पाहिजे, कारण का सस्पेन्स थ्रिलर असं नाटक असल्यामुळे प्रयोग बघणं किंवा त्या नाटकाचा येऊन आस्वाद घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पण तरी थोडक्यात माझ्या भूमिकेविषयी सांगते. सुभेदार गेस्ट हाऊसमध्ये आलेली मी एक गेस्ट आहे. अनेक अतिथी या गेस्ट हाऊसमध्ये आलेले आहेत आणि एक खून झालेला आहे आणि त्या खुनासंबंधित आता आम्ही 7 जण जिथे आहोत ते 7 जण सस्पेक्ट्स आहोत. तर माझं कॅरेक्टर आहे सपना जगताप. ही इंदोरवरून आलेली मुलगी आहे आणि ती अत्यंत बिनधास्त आहे. ती थोडीशी बॉईश आहे. तिचा लहेजा पण थोडासा हिंदी, थोडासा मराठी असा लहेजा आहे. इंदोरवरून आल्यामुळे तो तसा तिचं ते हे सगळं आहे. आणि पण तिच्यात काहीतरी आपल्याला सस्पिशियस जाणवतं की अरे ही असं का बोलली, अरे हिने असं का केलं, मध्येच असं काहीतरी वाटत राहतं. शेवटपर्यंत वाटत राहतं की ही खुनी आहे का, ही खुनी नाहीये का, मग नक्की कोण आहे. तर असंच एक हे पात्र आहे सपना जगताप. नमस्कार, मी मृण्मयी गोंधळेकर आणि माझ्या पात्राचं नाव आहे चित्रा सुभेदार. सुभेदार गेस्ट हाऊस हे जे आहे ते त्याची मालकीण मी आहे. मी आणि विनय सुभेदार असे आम्ही सौरभ गोखले येस. असं आहे. त्याच्यानंतर चित्रा सुभेदार ही अत्यंत घाबरट म्हणू शकतो आपण, किंवा काहीतरी चालू आहे तिच्या मनामध्ये. तिचे स्वतःचे काहीतरी चॅलेंजेस आहेत, बॅकस्टोरी आहे. असं एकंदरीत ते पात्र आहे. पण तितकीच ती उत्साही आहे. तिच्याकडे जे गेस्ट येत आहेत त्यांचं ती छान त्यांना वेलकम करते आणि तिथे सगळं छान व्हावं त्या सुभेदार गेस्ट हाऊसमध्ये, एवढीच तिचा प्रयत्न असतो. तर असं हे चित्र सुभेदार कॅरेक्टर आहे आणि जशी सुई प्रत्येक पात्रावरती फिरत असते की बाबा हिने खून केलाय का किंवा याने खून केलाय का, अशीच एक सुई चित्रा सुभेदार हिच्यावर सुद्धा फिरत असते. तर ते कशामुळे ती खुनी आहे का नाही आहे किंवा कोण खुनी आहे हे बघायला तुम्हाला सुभेदार गेस्ट हाऊस मध्ये यावं लागेल. पण आम्ही अडकलो नाही म्हणजे मिळालं. नमस्कार, मी विनिता दाते. माझ्या कॅरेक्टरचं नावच मिसेस टिकेकर असं असल्यामुळे, आणि ती तशीच आहे, म्हणजे ती प्रत्येक गोष्टीवर टीका करते. शी इज नॉट ॲट ऑल सॅटिस्फाईड. काहीही कितीही चांगलं तुम्ही तिला सर्व्हिस द्या, चांगलं जेवण द्या, चांगल्या सोयी सुविधा द्या, पण तिला काही ना काही त्याच्यात टीका करायला चान्स मिळतो आणि तिला प्रत्येक गोष्ट वाईट आहे अशीच वाटते. ती अशा पदावर आहे, ते मी आता सांगत नाही की ते पदच असं आहे की ती दुसऱ्यांवर दादागिरीच करणार. अच्छा. हा, त्याच्यामुळे म्हणजे ते असं काही खूप सस्पेन्स नाहीये, पण तरी सुद्धा मी नाही सांगणार. तुम्ही त्याच्यासाठी नाटक येऊन बघा. आताच बघणार म्हणजे बाकीच्यांना सुद्धा सांगतेय. त्याच्यामुळे सगळेजण त्रासलेले आहेत तिच्यामुळे, आणि तिला असं वाटतं की सगळेजण तिच्या विरुद्ध आहेत आणि कोणालाही काहीही अक्कल नाहीये, सगळे मूर्ख आहेत. आणि त्याच्यामुळे ती गेस्ट बनून आलेली आहे सुभेदार गेस्ट हाऊसमध्ये. म्हणजे तिला तिथे राहायचं पण आहे, पण ऍट द सेम टाइम तिला टीका सुद्धा करायची आहे. अशी ती मिसेस टिकेकर आहे. मुळात कलाकारांची जी उत्तम टीम आहे याच्यामध्ये ही खूप महत्वाची आहे. शंतनू मोघे, त्याचप्रमाणे सौरभ गोखले, अंगद म्हस्करे, बाकी सगळीच टीम तुमची, आणि विजय केंकरेंसारखा दिग्दर्शक. टीम विषयी थोडक्यात सांगा. टीम तर खूपच छान आहे आणि त्याचं श्रेय ऑफकोर्स सगळ्यात जास्त विजय केंकरे यांना जातं. कारण काय, विजय केंकरेमध्ये ना एक असा तो हातखंड आहे त्यांचा की ते टीमला असं एकत्र करून, म्हणजे कोणालाही भेदभाव न करता, असं म्हणजे त्यांचं जे चालतं. आणि ॲट द सेम टाइम ऑफकोर्स मी म्हणेन शंतनू, सौरभ, अंगद
ह्या तिघा सुरुवातीला म्हणजे मला तरी म्हणजे भीती वाटली होती, कारण मी आता खूप वर्षांनी परत नाटक बरोबर. केलं, की बापरे आता एवढ्या सगळ्या सेलिब्रिटीजच आहेत जवळजवळ बरोबर. सगळेजण, कसं. पण काही दिवसांनंतर ती जी एक भिंत होती ती निघून गेली आणि त्याच्यामुळे टीमवर्क चांगलं असलं की आपोआप नाटक सुद्धा चांगलं चांगलं होतच होणार. होतं. बरोबर. त्याच्यामुळे ही टीम इतकी सुपर्ब आहे ना, म्हणजे इव्हन बॅकस्टेज पण मी म्हणते, खरंय. बॅकस्टेज वाले सुद्धा इतके छान आहेत, म्हणजे इतकं सगळं सांभाळून घेतात. काही प्रॉब्लेम झाला तर स्वतःहूनच, म्हणजे त्यांना सांगावंही लागत नाही की बाबा हा प्रॉब्लेम आता तू काय करायचं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एकदा लॅपटॉपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, तर म्युझिक लगेच स्वतःच्या मोबाईलवर घेतलं गेलं आणि ते प्ले केलं. वा, छान. म्हणजे इतकी सुंदर टीम आहे ना, खरंय. इट्स रिअली हॅट्स ऑफ. मला हे सांगायला नक्कीच आवडेल की माझं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. बरं. रंगभूमीवरचं पदार्पण आहे. त्याच्यामुळे मला तर पहिल्यांदा खूप प्रेशर होतं ऑनेस्टली, की बाबा कसं होईल, काय होईल. त्यातून विजय सरांसारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करणं, शिकणं, हीच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि तुम्ही म्हटला तसं की सौरभ म्हणा किंवा शंतनू दादा, अंगद दादा, सगळेच खूप मोठे मोठे कलाकार. त्यामुळे मला खरं तर खूप प्रेशर होतं, पण यांनी सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलं, वेळोवेळी शिकवलं, किंवा हे असं नको, हे तसं कर, किंवा जितकं छान आपल्यातलं छान करता येईल, काढून घेता येईल, हे सगळे प्रयत्न त्यांनी केले. आणि मला असं वाटतं दे आर द मेन रिझन की हे सुभेदार गेस्ट हाऊस इतकं छान ॲज अ टीम म्हणून समोर येत आहे. बरं. सो अमेझिंग टीम, म्हणजे दिग्दर्शक, बॅकस्टेज टीम, ॲक्टर्स टीम, सगळं 10 on 10 एकदम. मला असं वाटतं, तुम्ही म्हणला टीम, मला असं वाटतं ह्या नाटकाची पॉवरच त्याची टीम आहे. कारण एकतर ऑन्सॉम्बल नाटक आहे, म्हणजे कोणा एका पात्राभोवती काही फिरत नाही, 8ही पात्रांभोवती ते सतत फिरत असतं. आणि त्यामध्ये आता बाकी सगळे, माझं सुद्धा हे पहिलंच नाटक आहे व्यावसायिक रंगभूमीवरचं, त्यामुळे माझ्यासाठी पण सुरुवातीला दडपण होतं. पण ती म्हणली तसंच सगळ्यांनी इतकं सांभाळून घेत होते किंवा घेतायत आजही. म्हणजे मला सुद्धा असं कधीतरी कोणाला तरी सजेस्ट करावं असं वाटलं की सौरभ दादा आज हे असं करून घे, की ते लगेच ते रिसीव्ह करतात. आणि हे करणं खूप मला म्हणजे ह्यानीच कलाकार मोठा होतो, की ते करून बघणं आणि समोरच्याला मान देऊन ते ट्रायआउट करून बघणं. सो 100% ती म्हणली तसं विजय सर होतेच त्यांनी. आणि कारण का आम्ही सुरुवातीला तालमी म्हणजे आम्ही गप्पाच इतक्या मारल्या आहेत की त्याला बॉन्डिंगला मला काही वेगळं हेच लागलं नाही, एकदम मैत्रीच झाली. एक प्रकारचं वर्कशॉपच होतं ऍक्च्युली बघायला गेलं तर. रिहर्सल्स मध्ये गप्पा मारणं हे एक वर्कशॉप असतं, की टू फॉर्म द टीम, गिव्ह अँड टेक आपण म्हणतो. हा, त्याच्यामुळे ते गप्पा मारल्यामुळे किंवा ते एक वर्कशॉप झाल्यामुळे मग ते नाटकामध्ये ते दिसून येतं की आमच्यात सगळ्यांमधली जी केमिस्ट्री असते ती त्याच्यामुळेच फुलून येते. आम्हाला खूप लोक जेव्हा नाटक बघायला येतात ना, तेव्हा हे मत त्यांचं आवर्जून असतं की तुमची टीम खूप छान आहे, तुम्ही सगळे खूपच एकमेकांमध्ये जेल झाला आहात, हे दिसतं. आणि आय थिंक दिस इज द ग्रेटेस्ट कॉम्प्लिमेंट एनी टीम कॅन रिसीव्ह. मग आता सुभेदार गेस्ट हाऊस मधले हे जे टीम वर्क आहे ते तुम्ही सुद्धा अनुभवा, आम्ही सुद्धा अनुभवणार आहोत. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. विश ऑल द बेस्ट. थँक्यू.